एक तर आपण पहिला एक गाव एक टीम हा एक फॉर्मॅट आहे. त्याच्यानंतर म्हणायचं गेलं तर ओपन गट म्हणजे जवळपास कुळा गट या देखील गटाला या ठिकाणी संधी दिली की जाणार आहे. त्यानंतर आपला आगरी समाज, या प्रत्येकाची इच्छा असते आणि प्रत्येक समाजाच्या विषयी म्हणायचं गेलं तर तुकाराम सर प्रत्येक समाज कुठल्या तरी गोष्टींना पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी देखील या पाटील परिवाराच्या वतीनं आपल्या समाजाला, आपल्या आगरी समाजाला देखील प्राधान्य दिलं गेलं आहे. चांगला प्रयत्न. चला टाळ्यांचा गजर येणार आहे कारण आजच्या दिवसातील पहिला मॅच, पहिला सामना इथे सुरू होतोय. ऑल सेट ऑल गो. पहिले षटक हाताळण्यासाठी ऋतिक. पहिला कोलवा टप्प्याचा ब्लॉक कॉल डिलिव्हरी सन्मानजनक केला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, इथे मिस केला गेलाय. स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर डिनॉल ही जोडी मैदानावरती टॉस जिंकून ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय ना, त्यावेळेला एक गोष्ट क्लिअर आहे की आपल्याला प्रतिस्पर्ध्या संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं आहे, थांबवायचं आहे. पण हे मैदान आहे, बॅटिंग ट्रॅक आहे, फलंदाजासाठी फायदा आहे. 5 षटकामध्ये एक 10 ते 11 धावांचे सरासरीनं 55 ते 60 धावा कदाचित होऊ शकतील या मैदानावरती. 55 ते 60 धावा आणि त्यासाठी एक ऑप्शन देखील आहे तुकारामजी. म्हणजे पहिलं षटक जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंगमध्ये जवळपास 10 ते 15 धावा या पहिल्या ओव्हरमध्ये येणं गरजेचं असेल. चांगला चेंडू, पुन्हा एकदा डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. चेंडूला फक्त स्टॉप केलं गेलं, डिफेन्स केलं गेलं त्या ठिकाणी. पॉईंट रिझनमधून फिल्डर येईपर्यंत या ठिकाणी मात्र सिंगल कंप्लीट केला गेला. दोन्ही खेळाडूंकडून सिंगल झाला आहे. जवळपास धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2 धावा. आणि दोन्ही संघ जर पाहायचं गेलं आपण तर या परिसरातीलच आहेत. एक गाव एक फॉर्मॅट या क्रिकेटच्या माध्यमातून हे दोन्ही संघ खेळत आहेत. ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवर शफल होऊन म्हणायचं गेलं तर फॉलोइंग स्लिपच्या माध्यमातून हा फटका खेळायचा. फुल टॉस चेंडू आणि फायनल फ्लाईट त्या ठिकाणी दिली होती. अगदी चेंडू हाताळला गेला तो यष्टीवर. क्लिंग बोल्ड, दांडी गुल. बॅटर त्या ठिकाणी बाद झालाय. मिस्टर स्वप्नील या ठिकाणी परतीच्या मार्गी आउट. माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उदलाला. माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उदलाला. माझे आईचे पालखीला आयलो भंडारा उदलाला. चांगली सुरुवात झाली आणि जर आपण पाहिलं तर पहिल्याच षटकामध्ये जो विकेट पाहिजे होता, गडी पाहिजे होता, तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो ऋतिकनं. आणि ऋतिक म्हटलं का टेडेंग तसं असतं ना, तसं थोडंसं त्याने केलेलं आहे. कारण पहिले षटक होतं आणि पहिल्या षटकामध्ये विकेट येणं आवश्यक होतं आणि तो विकेट, आणि तोही बिग विकेट आलाय. स्वप्नीलच्या रूपानं सलामीची आलेला फलंदाज बाद झालाय. आणि आता क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी अजय. पॉवर प्लेचं षटक आहे ज्याच्यामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर. त्याचा किती फायदा उचलतायत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. पॉईंट रिझर्वमध्ये फील्ड केलं जाईल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला या स्पर्धेच्या विषयी जर आपण उल्लेख करायचा झाला तर जसं ओपन अप आहे, एक गाव एक संघ आहे, तसं आगरी समाजाचा चांगला उल्लेख तुम्ही केला की आपल्या समाजातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ, एक चांगला संधी निर्माण व्हावी याच उद्देशानं एक गट जो आहे जो रविवारी त्यावेळेला आदरतिथी देखील असणार आहे. आणि तो आगरी समाजातील खेळाडू शेवटच्या दिवशी केवळ त्याला कोलवा टप्प्याचा चेंडू होता. वेगवान चेंडू हाताळला गेलाय. आणि सकाळच्या सत्रामध्ये मैदानावरचं जर वातावरण आहे ना, थोडंसं विंड आहे ना, हवा बरोबर खेळपट्टीला समांतर वाहते, पाठीमागून हवा वाहते. त्याचा फायदा कदाचित गोलंदाजाला होतोय. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 1 गडी बाद 3. आणि तुकारामजी पाठीमागून हवा वाहत असल्या कारणास्तव तो वेग डबल होतोय मी तर म्हणेल. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा डेड ऑन स्पॉटचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. अतिशय सुंदररीत्या त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्ले. आणि ज्याप्रमाणे तुकारामजी आपण म्हटलं होतं की जवळपास या मैदानावर कुठेतरी समाधानकारक धावसंख्या म्हणायचं गेलं तर 50-55 ही धावसंख्या अपेक्षित आहे. मात्र इथून जी सुरुवात अपेक्षित होती, मी म्हटलं होतं की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, 10 ते 15 धावा या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये यायला हव्यात. इथून फक्त आणि फक्त 3 धावा या फलकावर आपण पाहतोय. त्याला कारणही आहे, कारण जो टिचून मारा केला गेला आहे कदाचित संधी दिली नाही आहे.
ज्यावेळेला खोलवर टप्प्याची गोलंदाजी होते, ब्लॉक कॉल डिलिव्हरी होती ना, त्यावेळेला फलंदाजाला जी बॅकलिप आहे ना, जे मागे नेते, ती लवकर खाली आणावी लागते, लवकर. कारण जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला कदाचित मिस होईल. आणि जो सकाळच्या वेळेला या मैदानावरचं जे वातावरण आहे, भौगोलिक वातावरण आहे, जो ॲटमॉस्फिअर आहे, हवा जी वाहते, त्या हवेचा फायदा विथ द विंड, हवेच्या साह्यानं त्यांना गोलंदाजी करायची आहे आणि त्याचा देखील फायदा कदाचित गोलंदाजाने घेतला आहे. पण टप्पा व्यवस्थित होता, दिशा व्यवस्थित होता, पहिले षटक गेले गोलंदाजीच्या नावाने आणि कमबॅक करण्यासाठी टीम आता अर्नाळा संघाला या षटकामध्ये कमीत कमी एक 12 ते 15 धावा थोडंसं मोमेंटमला चालवण्यासाठी, स्कोअरबोर्डला वेग येण्यासाठी, स्पीड येण्यासाठी आवश्यक आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी जितेश स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. अजय ऑन स्ट्राईक. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली, ऑफसाईडच्या दिशेने एक शॉर्ट तडमॅन आहे, पॉईंटला क्षेत्ररक्षक, मिड ऑफ, ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, मिश्रित झालाय. ऑन साईडला बरोबर 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत, ऑफ साईडला देखील 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये तैनात आहेत आणि 3 ते डीप वरती आहेत. ते स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, समोर लॉंग ऑन, डीप मिड विकेट. या क्षेत्रामध्ये आपण मागचे 3 क्षेत्ररक्षक जे पाहिले होते. सुरुवात तितकी चांगली झाली नाहीये अर्नाळा संघाची, पण या षटकामध्ये धावा येऊ शकतील आणि यायला हव्यात. मी तर म्हणेल डिनॉल स्ट्राईक एंडवर आहेत. ऑन साईडला यावेळेस जबरदस्त फटका खेळला गेलाय, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, 6 षटकार. एकविरा देवीचं सुंदर असं गीत इथे गेलं आणि सुरुवात झाली म्हणून म्हटलं नाही षटकामध्ये धावा येतील, धावा येतील ते करायचे आहेत. प्रयत्न जरूर केला होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये उंच उडी मारली होती, हाताला नाही लागलाय चेंडू. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर षटकार. धन्यवाद डीचे. धावसंख्येचा वेग वाढतोय बघा. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा या फळकावर लागल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र या 2 चेंडूवर आलेले 2 लगातार षटकार. एक तर अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये आणि जवळपास तो मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळला गेला. त्यानंतर शॉर्ट बॉल आपण हा पाहिला आणि शॉर्ट बॉलला मात्र हडब्या बॅटनं चेंडूला टर्न केलं. ते देखील आपण जर पाहिलं तर जवळपास फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू निघून गेला होता. वेग वाढलाय. भले मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावसंख्या झाली नाही, मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त 3 धावा होत्या, मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा अतिशय जबरदस्त फायदा उचलला जातोय. तुकारामजी तुम्ही म्हटलं होतं की धावा पहिल्या ओव्हरमध्ये झाल्या नाहीत, पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या नाही आहेत. जवळपास पहिल्या षटकामध्ये भुईगाव संघाचं वर्चस्व आपण पाहिलं होतं, मात्र षटक क्रमांक 2. इथे पूर्ण कल्पना आहे. या मैदानावर जवळपास आपण पहिल्यांदा क्रिकेट खेळत नाही आहोत, या मैदानावर आपण अगोदर देखील क्रिकेट खेळलोय आणि या मैदानावर जर आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर एक समाधानकारक धावसंख्या किती 50, 60, 70 किती धावा या फलकावर असायला हव्यात. या उद्दिष्टाने मात्र मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्रिकेट पाहतोय आपण. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार, धावा झाल्यात त्या 16 धावा धावफलकावरती आहेत आणि जसा आक्रमक पवित्रा सध्या स्वीकारलेला आहे. मग ते 2 चेंडू 2 षटकार. अजून 3 in a row. 6 डिनॉल पूर्णपणे डॉमिनेट करतोय, वर्चस्व गाजवतोय गोलंदाजावरती. 3 in a row षटकार. थँक्यू. डॉमिनेट करतोय आणि जवळपास षटकारांची तिकडी. नाव डिनॉल आहे, मात्र डॉमिनेट केलंय. खरोखरच अतिशय सुंदर वक्तव्य तुकारामजी. डॉमिनेट केलं त्यांनी गोलंदाजाला. अक्षरशः या ठिकाणी संपूर्ण टीमला मात्र विचारात टाकलंय की आता डिनॉलला थांबवायचं कसं. जर हा बॅटर थांबला नाहीये तर नक्कीच धावांचा मात्र उच्चांक या ठिकाणी नक्कीच लागू शकतोय धावफलकावर. धावा झाल्या त्या 22, 6 चेंडू आणि 19 धावसंख्या. डिनॉल यावेळेस ऑफ साईडला काय कडक फटका खेळलाय. यावेळेस देखील चेंडू थांबणार नाहीये, सरळ निघून जातोय. 1 बाउन्स
आउट ऑफ द रूप, चौकार 4. थँक्यू. आणि जसं एकवीर आईचं गाणं लागले तसा खेळही देखील रंगात आलेला आहे. आणि ते गाणं का वाजलं जाते कारण बघा आता फाल्गुन महिना सरला, चैत्र गुढीपाडवा येणार आहेत आणि बरोबर चैत्र सप्तमीला तो आई एकविरेचा तो कार्लागडावरती होणारा उत्सव सोहळा, त्याच्यामुळे त्याचे वेध आपल्याला लागले आहेत. मागचे 3 चेंडू जे 3 चौकार आले होते आणि या चेंडूवरती आलाय चौकार, मागे 3 षटकार पाहिले होते आणि धावसंख्या आता वेगाने पुढे चालले आहेत. 26 धावा. आणि कोणाला वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये जेव्हा धावांचा थोडासा अकाल जाणवत होता, दुष्काळ जाणवत होता आणि या वेळेला धावांचा पाऊस पडेल आणि वातावरण पण तसं झालंय ना. आता पाऊस पण कोणत्या महिन्यातही पडतो. मागे काही दिवसामध्ये जर पाहिलं तर कोकणामध्ये पाऊस पडला होता, सिंधुदुर्गाच्या भागामध्ये, आणि आता पाहिलं तर भारताच्या काही ठिकाणामध्ये पाऊस पडतच असतो कारण वातावरणही बदल झाल्यात. थोडंसं ग्लोबल वॉर्मिंगची इशारा त्याला गेला होता. ते पाहता ते वातावरण बदललेलं आहे आणि सध्या मैदानावरती देखील वातावरण थोडंसं चेंज झालंय, थोडंसं बदललेलं आहे. मागचे 3 षटकार 1 चौकार, स्कोर 26. आणि एक म्हणायचं गेलं तुकारामजी तर अर्नाळा संघ खेळतोय आणि अर्नाळा संघ अगदी समुद्राच्या जवळ राहतोय, त्याच्यामुळे कधी ओटी असते आणि कधी समुद्राची भरती असते याची जाणकारी त्यांना देखील आहे. सुरुवातीला नक्कीच तो ओटीचा नक्कीच तो प्रभाव होता असं आपण म्हणू शकतो. आता भरतीचा प्रभाव आहे. जवळपास उन्हं तापले आहेत, सूर्यदेवता अगदी वर आला आहे, त्याच्यामुळे कदाचित आता भरती लागली असेल, त्यामुळे नक्कीच ही धावसंख्येची देखील भरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला भरती आणि ओटीचा. मग काय माहिती का, जसं भरती येते पण ओटी होणार, खालीही जाणार. जसं समुद्राला एकदा थोडंसं उधाण येणार तर खाली समुद्र मागेही सरणार. मागे 3 चेंडूवरती भरती आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या कडे लागला, चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. 1 धाव चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर डिनॉलनं, जसं मी म्हटलं ना, डी4 डॉमिनेट केलेलं आहे. प्रतिस्पर्धेवरती थोडंसं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये जिथे धावा होत्या 3, या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 28. याचा अर्थ या षटकामध्ये धावा आल्यात 25 धावा आल्यात. 2 षटकांचा पॉवर प्लेचा पॉवरफुल खेळ संपलाय. आणि आता ऐकूया एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये. थँक्यू. डिनॉलची नक्कीच डॉमिनेट करणारी आपण खेळी पाहू शकताय DBN लाईव्हच्या माध्यमातून कशा प्रकारे ती खेळी साकारली गेली. जवळपास 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 312.50च्या स्ट्राईक रेटनं तब्बल 25 धावा या मैदानावर डिनॉलनं बनवल्या. आणि नक्कीच त्याची तुम्ही क्लिप DBN लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकाल. षटक क्रमांक 3 गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय ऋतिक या गोलंदाजाला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर वर्चस्व आपण पहिल्या षटकामध्ये नक्कीच त्या ठिकाणी पाहिलं भुईगाव या संघाचं, नंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण वर्चस्व पाहिलं अर्नाळा या टीमचं. षटक क्रमांक 3 यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडू ऑन साईडला टर्न झालाय. डीप मिड विकेट रिझनमधून फिल्डर आला होता, मिसफील्ड झाली होती. बॅकअप चांगला आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी. फेकी देखील चांगली पाहायला मिळत नाहीये. हा देखील चेंडू खराब आपण पाहिला फेकला गेलाय. आणि याच कालावधीमध्ये मात्र या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावा झाल्या 30. त्याप्रमाणे आपण म्हटलं होतं तुकारामजी 50-55 समाधानकारक स्कोर होऊ शकतोय. कदाचित त्याच्या पलीकडे जाऊ शकेल, कदाचित त्याच्या पलीकडे, कारण जो वेग पकडलाय अर्नाळा या टीमनं त्यानुसार कदाचित त्याच्या पलीकडे जाऊ शकेल. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केलाय की आता दिल मागे मोर, ये रन मागे मोर, मोर रन मागे मोर. जे सुटलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते. रेग्युलेशन कॅच बरोबर जागेवरती होती, त्याच ठिकाणी आलाय. जसं आपण फ्लिपकार्टवरती ॲमेझॉनवरती ज्यावेळेला ऑर्डर प्लेस करतो ना त्यावेळेला ते होम डिलिव्हरी असते, तसा तो होम डिलिव्हरी कॅच होता. अगदी जागेवरती हा झेल आला होता. झेल सुटलाय, जीवनदान लाभले, 1 धाव देखील आलेत. स्कोर धावून पोचलाय 31-31. फ्री होम डिलिव्हरी, खरोखरच फ्री होम डिलिव्हरी होती ती. एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. क्रिकेटमध्ये कॅचेस महत्त्वाचे असतात मित्रांनो. त्यामुळे चांगला फटका आहे. ऑन साईडला चेंडूला लॉफ केलाय. वाईडिश लॉंग ऑन डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. 1 बॉल चेंडूला फील्ड करतोय. चांगला थ्रो आहे, अतिशय चांगला थ्रो या ठिकाणी दिला गेलाय. फक्त सिंगल मिळेल डिनॉलला. टीम पोचली गेली ती तब्बल 32 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत.
एक चांगली पार्टनरशिप अपेक्षित या ठिकाणी होती आणि ती चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये होत आहे या ठिकाणी. जवळपास डिनॉल 26 धावसंख्येवर खेळतोय तर अजय 5 धावसंख्येवर खेळतोय. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, लॉंग लेग डीपला फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. बाउंड्री लाईन पूर्णतः रिकामी होती आणि या ठिकाणी मात्र मिळतो आज चौकार 4. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ पहिला धावा येत नव्हती, आता मात्र धावा येत असतात. या चौकाराला धावफलक जाऊन पोहोचल्या. 36 धावा धावफलकावरती आहेत. अजय ऑन स्ट्राईक, अजय स्ट्राईक वरती आहे. मिस टाइम स्ट्रोक थोडासा दूरवरती आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, लांब राहिले. फाईन लेग वरनं धावत येऊन झेल टिपणं तितकं सोपं नसतं. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत धावत आले होते. 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण धावा झाल्या धावफलकावरती. 38 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकानंतर जसं तुम्ही उल्लेख केलाय, आता तो धावांचा वेग वाढलाय, स्पीड वाढलाय, त्याच्यामुळे अपेक्षा वाढल्यात की 50 नाही, 55 नाही तर 60 आणि 70च्या घरामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि ही धोक्याची घंटा आहे टीम भुईगावसाठी. इथे विकेट पाहिजे. 14 चेंडू आणि तब्बल 36 धावेची आपण पार्टनरशिप पाहतो या दोन्ही बॅटरकडून. काय स्ट्रोक खेळ आहे यावेळेस, नक्कीच गुड एक स्ट्रोक खेळला गेला. जवळजवळ म्हणायचं गेलं तर एक लॉफ्टेड हा स्क्वेकटचा आपण फटका पाहिला. अतिशय सुंदररित्या फटका खेळला गेला होता. या ठिकाणी देखील फक्त सिंगल मिळेल. या 1 मात्र धावसंख्या झाली आहे त्या ठिकाणी, म्हणजे 39 धावा या फलकावर लागल्या गेल्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा आपण फलकावर पाहतोय अर्नाळा या टीमच्या. जाऊया आपण डीजेच्या दिशेनं, त्यानंतर येऊया पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं. डीजे शेतावर तू काम हितांश 11 हितांश मानव 11 अर्नाळा या टीमचा विचार करायचा झाला तर प्रयत्न तोच आहे. 60-65 पर्यंत जायचा, पण टीम विघ्नहर्ता आहे. विघ्न तुम्हाला दूर करायचे आहेत. अगदी पहिल्या षटकानंतर जे बिन असले ते आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर काय ते हनुमंताप्रमाणे झेंडू आणि जवळजवळ म्हणायचं गेलं तर काय ते हनुमंताप्रमाणे झेप घेतली आणि त्या चेंडूला थांबवलं गेलं. एक मोठी विकेट, प्राइजलेस विकेट. मिस्टर डिनॉल बॅक टू द पॅव्हलियन, आउट. बघा रिप्ले मध्ये बघा काय घडलं होतं. थँक्यू डीजी. रिप्ले मध्ये बघा काय घडलं होतं. ज्यावेळेला चेंडू बॉन्ड लाईन जवळ आला होता, एका क्षणाला उंच उडी मारली. पहिलं तर चेंडूला थांबवलं, पहिले रोका और वापिस उसने लपका. पहिले रोका और फिर लपका. सुंदर जो मोमेंटम चालला होता त्या बाजूनं त्या मोमेंटमला कुठेतरी थांबवायचं होतं. या क्षेत्ररक्षकानं थांबवलेले आहेत. आणि लॉंग ऑन ऋतिक पुन्हा एकदा तोच आहे ज्या ऋतिकनं पहिल्या षटकात आलं होतं 3 धावांचं. तोच ऋतिक पुन्हा एकदा मदतीला धावून आलाय आपल्या टीमच्या. बऱ्याच वेळेला काय असतं की अशा प्रसंगामध्ये ना प्रत्येक जण देवाचा दावा करतात, पण ऋतिक आहे ना देवाचा दावा नाही केलाय, देवाप्रमाणे धावून आलाय टीमच्या मदतीला. आणि हा झेल विकेट आणि बिग विकेट, मोठी पार्टनरशिप ब्रेक झाले. नक्कीच मोठी पार्टनरशिप ब्रेक झाले आणि या ठिकाणी मोठी पार्टनरशिप ब्रेक होणं हे भुईगाव टीमसाठी गरजेचं होतं. आता कुठेतरी नक्कीच थोडाफार संकेत दिले होते, मग संकेत आल्यावर ते कुठे थांबणार होते. संकेतही आले आणि संकेतच्या बॅटमधनं हा षटकार जो पायावरचा चेंडू होता, पहिला थोडंसं मनगटाच्या साहाय्यानं रिस्कवर देखील पाहिलं होतं. टायमिंग अप्रतिम होतं. बघा फटक्यामध्ये ताकद तेवढी नव्हती, पण टायमिंग जे साधलं, मिडल ऑफ द बॅट झाला, बॅटच्या त्या स्वीट स्पॉटला चेंडू आदळला आणि चेंडू गेला सरला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार. या षटकारांना धावफलक जाऊन पोहोचला 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजून जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत आणि अपेक्षा त्याच आहेत त्या 65 आणि 70च्या जवळपास जाण्याच्या. आणि टीम भुईगावसाठी सुरुवातीला थोडंसं बिनसलं, त्यानंतर एक विकेट आला, एक चांगला झेल टिपला गेला होता. मिस टाइम चौक एक सेकंदाचा क्षेत्ररक्षक जातो, मिडॉपर्यंत जातोय, झेल टिपण्याचा प्रयत्न. हे सगळं चाललंय. आता 2दा संधी होती. एकदा तुम्ही झेल सोडला ठीक आहे,
पण पुन्हा एकदा ते कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं होतं. बऱ्याच वेळेला झेल सुटला ना स्वतःवरती नाराजी असते, थोडी निराशा असते, पण लक्षात घ्यायचं होतं तुम्हाला धावत करण्याची संधी होती, दोन्ही गोष्टी केल्या, झेलही सुटला आणि धावाची संधी सुटली. स्कोर 61-61. 61-61 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस वेगवान चेंडू हाताळला गेलाय आणि लाईन चांगली आपण पाहिली. जवळजवळ विचार केला आपण तर 5व्या त्या 6व्या यष्टीवर तो चेंडू म्हणायचं गेलं तर पिच केला होता आणि अतिशय वेगानं तो चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. थोडा खाली देखील राहिला होता, मागचा चेंडू थोडा खाली राहिला होता. पुढ्यातला चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, अजून एक फटका तोडाचा बसला. मिस्टर स्ट्रोक. ऋतिक पुन्हा एकदा धावून आलाय आपल्या मदतीला, टीमच्या साथीला, आणि ऋतिकनं टिपलाय हा झेल. अजून एक विकेट, गडी बाद. धन्यवाद डीचे पाटील परिवाराची. आपण ही स्पर्धा पाहतोय. पाटील परिवारातील जे त्यांचे आधारस्तंभ आहेत, जे ते आता हयात नाही आहेत, ज्यांनी पाटील परिवार घडवलाय, अशा व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून ही आपण ही स्पर्धा पाहतोय पाटील परिवाराची. 61 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही जवळपास या इनिंगचा विचार केला आपण तर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली गेली. हर्षद यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर आणि न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये येत आहे तो मिस्टर राजेश. ऑफचा चेंडू होता, यावेळेस चेंडूला पंच केलाय, गॅप मधून चेंडू एक्स्ट्रा कव्हर डीपच्या दिशेनं निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय सुंदर फटका, 4 धावेचा चौकार. जो क्रम चाललाय चौकाराचा मोठ्या धावसंख्येचा जो सुरुवात झाली होती त्यामध्ये आता राजेश देखील जॉईंट होतात. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता, कबड राई केला होता, चौकार. या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 65. थोडंसं ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, पंचाकडे इशारा झाला, इट्स आउट. ब्लाइंड स्ट्रोक म्हणजे चेंडूवरती पाहिलं देखील नव्हतं. आता तो प्रदीप पाटीलचा नो लुक स्ट्रोक फेमस आहे, पण तसा थोडासा नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि एक चौकारानंतर परतल्यात राजेश. पुढचा सामना 2 संघ. पुन्हा एकदा आपल्याला सूचना आहे, आपण टॉससाठी आपण या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण यायचं आहे. एका बाजूला टीम टेंबीपाडा आणि दुसऱ्या बाजूला अर्नाळा किल्ला. यज्ञेश अर्नाळा आणि टेंबीपाडा या 2 संघादरम्यान होईल पुढचा सामना. मॅच समोर आपण पाहू शकाल कशा प्रकारे बॅटिंग झाली ती म्हणजेच इतांश मानव 11 अर्नाला या टीमची. तब्बल स्वप्नील ज्यानं तब्बल 1 धाव आपल्या टीमसाठी बनवली. डिनॉल अतिशय कौतुकास्पद बॅटिंग डिनॉलच्या बद्दल म्हणायचं गेलं. 13 चेंडू 36 धावा डिनॉलच्या बॅटमधून आपण पाहिलं. त्यानंतर अजयची नाबाद खेळी 13 धावांची आपण या ठिकाणी पाहिले. संकेतनं देखील 5 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्या आणि राजेश यानं 2 चेंडूमध्ये हा खणखणीत चौकार एक ठोकला होता. 65 धावा पलकावर 67 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणी. त्या म्हणजेच भुईगाव या टीमला. ऋतिकची आपण गोलंदाजी पाहिली, जवळपास अतिशय 2 स्पेड आपण ऋतिकचे चांगले पाहिले. 7च्या इकॉनॉमिक्सनं मात्र ऋतिकनं या 2 ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या. 1 विकेट देखील ऋतिकनं प्राप्त केली. मग जितेश सर्वात महागडं षटक या पहिल्या मॅचमध्ये जर कुठल्या गोलंदाजानं हाताळलं असेल तर जितेशनं ते षटक हाताळले. तब्बल 25 धावा त्या जितेशच्या ओव्हरमध्ये आल्या आहेत. त्यानंतर विश्वास 12 धावा विश्वासला देखील कुठल्या गेल्या आणि हर्षदनं तब्बल या मॅचमध्ये 14 धावा हर्षदनं देखील खर्च केला. 2 विकेट प्राप्त केलेत नो डाऊट. 2 सफलता हर्षदनं प्राप्त केलेत, मात्र 14 धावा या मात्र हर्षदनं देखील खर्च केले आहेत. 67 करायचे आहेत. एका साईडला आपण अर्नाळा संघाला पाहतोय, एका साईडला भुईगाव टीमला पाहतोय. त्यानंतर आपण पुढच्या मॅचच्या दिशेने देखील म्हणणार आहोत आणि पुढच्या मॅचचे टीमचे दोन्ही कॅप्टन प्लीज आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला, टेंबीपाडा टीम आणि अर्नाळा किल्ला टीम. यज्ञेशी अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला टेंबीपाडा संघ. आपण कर्णधाराला विनंती आहे, आपण टॉस करण्यासाठी या.
माझी गंगा ये मा हे शेलार गावाची सावरी माझी गंगा ये माऊली शेलार गावाची सावली पलकी खांद्यावरी मारिली पलकी वज्रेश्वरी चालली पलकी खांद्यावर मारिली पलकी वज्रेश्वरी चालली पलकी खांद्यावर मारिली पलकी वज्रेश्वरी चालली पलकी खांद्यावर मारिली. थँक्यू. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. पाटील परिवाराची स्पर्धा पाटील परिवार पुढापाडा आयोजित पाटील चषक 2025 पहिला सामना. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहिलं तर 65 धावा केल्यात आणि 66 धावांचा पाठलाग करायचा आहे तो टीम भुईगावच्या संघाला. समोरच्या कक्षामध्ये हलकासा बदल होईल. एक युवा समालोचक म्हणून आपलं नाव ज्यांनी केलेलं आहे ते विपुल पाटील आमच्या जोडीनं जॉईन झालेत. विपुल, आपलंही स्वागत आहे. पाटील परिवाराची स्पर्धा पाटील चषक 2025 पर्व 3 मध्ये आपलं स्वागत. थँक्यू सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी सर्व निर्विंगम कर्मदेव सर्व कार्यशी सर्वदा गणरायाला वंदन करून पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक पर्व 3 आपण सर्वजण जोडतोय. अर्नाळा 11 विरुद्ध भुईगाव दोन्ही संघांमध्ये मॅच. मग इथून जर का विचार केला तर एक मोठा आव्हान सेट केलं, जसा उल्लेख केला होता की 50-60 इथे 65+66 धावेचं एक मोठं आव्हान सेट केलेलं आहे. येणारे 30 चेंडू आणि 66. बघा जर का सुरुवात पाहिली आपण पहिल्या इनिंगमध्ये तर पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक डिनॉलने खूप डॉमिनेट केलं होतं. 25 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या. तिथून जी धावफलकाची गती मिळाली होती त्या गतीला कायम ठेवून आणि एक 66 एक मोठं आव्हान सेट केलं गेलं. पहिला चेंडू लेफ्ट केलं गेलं. पंच आमच्या दिशेने होत आहेत. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावाने श्री गणेश होतोय. जर का जिंकण्यासाठी 30-65 मोठं इक्वेशन बघायला गेलं एक मोठा फासला कमी करायचा आहे. इथून सुद्धा आपण डिनॉलला पाहिलं होतं की एक लेफ्ट हँडर बॅटर ज्यांनी खूप चांगली सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये मोमेंटम पूर्णपणे आपल्या बाजूने शिफ्ट केलं गेलं होतं. फटका चांगला ऑन साईडला क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड घाई करते. चेंडू निघून जातो. सी मार्शा पार. कमॉन डीजे. थँक्यू. कहाणी पहिल्या इनिंगची पण आहे ना अशीच होती. लूज स्पीडिंग झाली होती. खराब क्षेत्ररक्षण झालं गेलं होतं. आताही झालं आणि पियुष खुश झालाय. चौकार आलाय. बॅटिंग करतोय. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये फिल्डर आहे. फील्ड करतील तोपर्यंत एक धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. सुरुवात वाईट झाली. चौकार आला. सिंगल आली. 65चा पाठलाग आहे. 13ची सरासरी आहे. चांगला स्टार्ट झालाय टीम भुईगाव संघाचा. दोन्ही चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफल करता बसा. बघा स्टार्ट चांगला. तो स्टार्ट टिकून ठेवणं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाचं आहे. कारण की इथून जर का एक मोठं 13च्या सरासरीने घ्यायचं तर प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका येणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. की पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग सुद्धा पाहावी लागेल. फुलटॉस चेंडू निघून जातोय. सरळ क्षेत्ररक्षक जाईपर्यंत चेंडू निघून जातो. 1 बाउंस. सी मार्शा पार. कमॉन डीजे. टिटपोट जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. चौकार तुम्ही मारल्यात आम्ही मारणार. षटकार तुम्ही ठोकल्यात आम्ही ठोकणार हे सांगण्याचा प्रयत्न. विघ्नहर्ता
भुईगाव संघ करतोय. पहिल्यांदा स्वीप केला गेला होता पायावरचा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होईल सेकंडला. हलक्या हाताने आत येणारा चेंडू होता. आत येणारा चेंडू होता. पडला थोडासा आत आला आणि आत येणाऱ्या चेंडूवरती सन्मानजनक केलं होतं. पहिला चेंडू चेतन यांचा जोपर्यंत ऑन द लाईन आहे, लेंथ आहे, तो 2 मीटरच्या आतमध्ये चेंडू हाताला गेला होता. धावा झाल्या धावफलकावरती 10. बघा चांगला चेंडू हाताळला होता. चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन नेमका डिफेन्सिव्ह मध्ये फक्त चेंडूला डिफेन्स केलं गेलं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 10. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू फक्त डिफेन्स केलं गेलं. चांगला चेंडू आता चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन आता 3 चेंडू जर तुमचे होते, दुसरे 2 चेंडू नंतर कमबॅक करून दाखवतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 10. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे धावफलकावरती 10. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, चांगल्या चेंडूचा सन्मान करणं गरजेचं आहे. बरेच जण सांगतात अच्छे का सम्मान करो बुरे का अपमान. अपमान नाही करायचा, अच्छे का सम्मान करायचा और बुरे का समाचार लेने का. समाचार घ्यायचा ज्याच्यावरती तुम्ही चौका ठोकू शकता, षटकार ठोकू शकता. शेवटचा बॉल पहिल्या ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. पाठीमागं गेलं, बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, गॅप शोधू शकले नाहीयेत. कव्हर पॉईंट रिजनमध्ये फील्ड केले गेले चेंडूला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 67चा पाठलाग आहे. 13च्या वरची सरासरी आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या धावफलकावरती 11. कंपॅरिझन जर पाहिलं ना, तिथे फक्त 3 धावा होत्या. इथे 11 धावा आहेत, थोडेसे पुढे आहेत. पण दुसरं षटक झालं होतं मोठं 25 धावांचं. बघूया तसं षटक येतंय का. 24 चेंडूचा खेळ आहे. 55 धावा करायचे आहेत. एक हलकासा ब्रेक, ऐकू एक हलकीशी धून आणि येऊया पाटील परिवाराच्या स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये बघितलं तर विकेट नाही गमावलाय. ही जमेची बाजू आहे. थोडीशी आपण जर पाहिलं, ही जमेची बाजू आहे. आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी आता गोलंदाज सज्ज होतोय. साहिल आहे. 24 बॉल आणि 24 चेंडू मध्ये करायचे आहेत डबल 5. 55 धावा. बघ येणारे 24 चेंडूंचा आतापर्यंत खेळ बाकी आहे. 24 मध्ये 55 एक मोठा पाठला करायचा. इथून जर का मोठे फटके घ्यायला दुसरं षटक पण आहे, कारण की तिकडे जर का पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये 25 धावा टाकला होता. इथून सुद्धा दुसरं षटक अजूनही पॉवर प्ले ऑन आहे. पॉवरफुल बॅटिंग केली जाईल का. पहिला चेंडू ऑफ साइड साइड खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये नाही फील्ड केलं गेलं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धावा. बघा इथून जर का क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये पकडला असता तर सिंगल रोखू शकलं असते, पण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना धावफलका धावा. 1 चेंडू आतापर्यंत खेळ झालाय 13 धावा धावफलकावरती येत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की फिल्डिंग महत्वाची आहे. तिथे जर रोखलं गेलं असतं, थांबवलं गेलं असतं तर कदाचित. पण क्रिकेटचा खेळ असा आहे ना, जर तरवाला नाही आहे, इप्स अँड बेटवाला नाही आहे. फुलटॉस बॉल खेळायचा होता. बॅटला थोडं वरच्या बाजूला लागलाय. डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले चेंडूवरती. थ्रो तिथून टाळ्यांचा गजर नक्कीच झालाय. पण डिनॉल वेगानं चेंडूवरती आले होते. फील्ड केलं गेला, थ्रो केला. थ्रो थोडासा पुढे पडला आणि गोलंदाजाच्या डोक्यावरनं गेलाय. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण स्कोर जाऊन पोचलाय 14-14. बघा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलका धावा. डिनॉल डॉमिनेट करतोय यासारख्या मॅच मध्ये बघा पूर्णपणे सुद्धा ही छाप सोडतोय. तिथून ऋतिक सुद्धा होते क्षेत्ररक्षण करते, त्याने सुद्धा प्रभावित केलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलका धावा 14. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑन साइडला. फटका चांगला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईपर्यंत यस जेल प्लाय. पहिला ब्रेक थ्रू. एकदा विनंती आहे, 2 संघ पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे. यज्ञेश 11 अर्नाळ आणि टेंबीपाडा संघ आपण टॉससाठी आपण या. दोन्ही संघांना विनंती आहे. समीकरण बघूया. 18 धावा धावफलकावरती आहेत. 48 धावा अजूनही करायचे आहेत. 16 चेंडूचा खेळ, 18 चेंडूचा खेळ आणि बरोबर 16ची सरासरीनं 48 करायचे. हलकीशी 2 ऐकूया आणि पुन्हा एक देऊया.
रविपुलमच्या जोडीने आहेत आणि 16ची सरासरी, याचा अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 1 किंवा 2 मोठा फटका, 1 किंवा 2 आले तर अजून फायदा आहे, पण एक तर तुम्हाला मारायचा आहे. कारण आता जो रिक्वायर 100 आहे ना, तो सुरुवातीला जो तुम्हाला 13च्या वरती होता ना, तो आता जंप होऊन 16 वरती झालाय. या षटकामध्ये जर तितक्या धावा नाही आल्या तर जंप होऊन 20ही होईल आणि 22ही होईल. धावा करायच्या आहेत 18 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 48. निश्चितच सर, इथून जर का मोठी फटके, तुम्ही जसा उल्लेख केला होता की 6 षटकार, पण ते 6 षटकार खेळण्याच्या नादात जर का फटके चांगले एक्झिक्यूट झाले नाही तर मैदानाच्या आतमध्ये सर झेल सुद्धा टिपले जातील. जर का इथून ब्रेक तो झाला तर इथून डोकेदुखी सुद्धा वाढेल आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात जर का डॉट सुद्धा झाले, फुलटॉ चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. सिंगलनी धावफलक थोडंसं पुढे नाही, इथून धावफलक थोडीशी संत गती आहे. धावफलकाची संत गती आहे, तिला सर जलद गती द्यावी लागेल. 19 धावा धावफलकाची. जसं तुम्ही उल्लेख केला, संत गती नक्की स्लो आहे, थोडंसं स्लो आहे. तुम्हाला गेअर चेंज करायचा आहे, वेग वाढवायचा आहे. आणि गेअर चेंज कधी होणार, ज्यावेळेला एक मोठा फटका येणार, षटकार येणार. नाही तर हा मॅच हळूहळू निष्ठाच चाललाय. भुईगावच्या हातात निष्ठाच चाललाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केलाय, चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल. वाईट डिश लॉंग ऑफला 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा तुम्हाला येतात, पण प्रत्येक चेंडूवरती जवळपास 3ची सरासरी, म्हणजे 2.5 आणि 3ची जी सरासरी राखायची आहेत. कर्णधार आले, त्यानंतर आपण नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 21-21. दोन्ही चेंडूंचे आतापर्यंत केस झाले. धावफलक धावा 21-21 धावा. रिव्हर्सचा अटेम्प्ट, फेकी वेगाने पण सिंगल कंप्लीट. बघा, याच गोष्टीचा उल्लेख केला होता सर, इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, पण ते मोठे फटके खेळण्याच्या नादात जर का चेंडू डॉट झाले आणि जर का त्या मोठे फटके खेळण्याच्या नादात जर का जे फटके आले, बघा करायचंय. अगर जिंदगी में कुछ पाना है ना तो आपके इरादे सही होने चाहिए. तरीका बदललाय, स्विच इट केलाय आणि चेंडूला पाठवलाय. मच निडेड चौकार, 4 धावा. वाढले, थोडंसं धडधड देखील वाढलेले आणि म्हणून म्हटलं ना, आपके तरीके बदले लेकिन आपके इरादे नाही. थोडासा तरीका बदललाय, पण योग्य वेळेला तो चौकार आलाय. पुढे एकदा सज्ज होईल. मी येतोय पुढे एकदा तुमच्या दिशेनं, कारण मी का म्हटलं 2-2 झाल्या 4-4 पाहिजे. याचा अर्थ प्रत्येक चेंडूच्या नंतर 1-2 चेंडू नंतर आता मोठा फटका पाहिजे. निश्चित मैदानाच्या आतमध्ये जर का धावफलकावरती पाठला करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. इथून जर का मोठे फटके आले नाही तर डोकेदुखी सुद्धा वाढणार आहे. ऑफसाईडला येस, सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केलं की सिंगल आहे. आता जशा प्रकारे उल्लेख केला होता की एखाद्या दुसऱ्या चेंडू एखाद्या चेंडू तरी मोठा फटका येणं सुद्धा इनपट आहे. आता शेवटचा चेंडू 13-39, इथून जर का एखादा मोठा फटका आला तर थोडासा फासला कमी होईल. फासलाही कमी होईल आणि जो आस्किंग रन रेट आहे ना, तो थोडासा वर चाललाय, तो थोडासा कमी होईल. आता जर मोठा फटका जसं तुम्ही उल्लेख केला षटकार नाही आलाय तर मॅच जवळपास चाललाय तो आता हरण्याच्या खेम्यामध्ये. पण क्रिकेटचा खेळ आहे, कधी त्याचा रंग बदलेल, कधी खेळ बदलेल हे सांगता येणार नाही आहे. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावा झाल्या धावफलकावरती 28 धावा झाल्यात. अजून पाहिजे तर टीमला जो पाठलाग करायचा आहे, खास करून 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायच्या आहेत त्या 38. आता 19ची सरासरी आता राखायची आहेत. त्यानंतर जाऊया 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण पाटील परिवारातील सदस्य अश्विनीताई पाटील जे आता उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय टॉस नाणेफेक केली जाणार आहे. अश्विनीताई पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती टीम शनिदेव टेंबीपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बघूया, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने देखील घेतलाय. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. अर्नाळा किल्ला आणि टेंबीपाडा या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना. टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 19ची सरासरी आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट गडी बाद झाला. बघा, कॅल्क्युलेशन चुकलं कुठे. जसं आपण चर्चा करतोय की कुठे थोडेसे डावपेच चुकले किंवा कशा पद्धतीनं धावांचा पाठलाग करताना कदाचित जी रणनीती तिथे मिस्टेक झाली. तर सुरुवातीपासून जिथे षटकारांची आवश्यकता होती तिथे आले नाही आहे. मध्ये डॉट बॉल आले, निर्धाव चेंडू आले, सिंगल आल्या. तो आस्किंग रन रेट वाढून गेला ना, तो त्यांच्यावरचा दबाव वाढून गेलाय.
प्रेशर वाढून गेलाय आणि प्रेशरमध्ये आता तुम्ही उल्लेख केला होता की मिस्टेक होतील, चुका होतील, विकेट येतील आणि तसा विकेट पहिल्या चेंडूवरती आलाय. निश्चितच इकडून प्रयत्न केले होते की पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये जे तिकडे धावफलक पहिल्या इनिंगमध्ये विचार केला दुसऱ्या षटकामध्ये 25, पण इकडे दुसऱ्या षटकामध्ये धावफलक थोडंसं पूर्णपणे संत गती दिली. इथून ते मोठे फटके आले नाही, षटकार जास्त आले नाही, त्यामुळे दबाव वाढत गेला आणि शेवटच्या क्षणापर्यंत आता संघाला सुद्धा प्रेशरमध्ये आलेत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा नादात अजून एक ब्रेक थ्रू होते. 28 धावा धावफलकावरती. समीकरण थोडंसं 11-38 मध्ये येणारे 5 चेंडू महत्वाचे असतील. 5 चेंडू सामना कोणत्या दिशेने जातो इथून जर का विचार केला तर अर्नाळा संघ थोडासा पुढे आहे. अर्नाळा संघ थोडासा पुढे कारण सुद्धा आहे कारण की अर्नाळा संघ क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगलं झालं कारण की जेव्हा झेल टिपले गेले पुन्हा एकदा ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. फील्ड करेपर्यंत सिंगल कंप्लीट होताना दिसतं आपल्याला. एक धावफलक थोडंसं संत गतीचं आहे. इथून जर का धावफलकाला जलद गती देण्यासाठी मोठे फटके घ्यावे लागते. येणारे 4 चेंडू निर्णायक चेंडू सामना कोणत्या दिशेने जाईल हे येणारे 4 चेंडूवरती अवलंबून असणाऱ्या अर्नाळा की भुईगाव. हा, जसं तुम्ही उल्लेख केला की या चेंडूवरती थोडा 4 चेंडूनंतर चित्र स्पष्ट होईल. आता झालंय थोडं त्या बाजूला गेलाय मॅच. स्कूप केलाय. प्रयत्न चांगला होता. हाताला लागला चेंडू शॉर्ट फायनलच्या क्षेत्ररक्षकाला हाताला लागला, निसटलाय पण प्रयत्न चांगला होता. शॉर्ट फायनलच्या क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता. चांगला फील्ड केलं गेलंय. कृष्णेश होते तिथे बघा. स्कूप केलं होतं चेंडूला. वेग जो आहे ना गोलंदाजाचा वेग आहे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. चेंडू ट्रॅव्हल होत होता त्यावेळेला कृष्णेशने केलेला प्रयत्न सुरेख आहे. एक धावाने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 31-31. ऑन साइडला चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरतून चेंडू सीमारेषा पार, चौकार. बघा आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक रिप्लेमध्ये काय घडलं. विकेटच्या आतमध्ये आले, पूर्णपणे फायदा घेतला. पूर्णपणे बॅटचा बॅटिंग फेस पूर्ण मागे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिकडे थोडेसे पुढे आले होते आणि 1 बाउन्स. बघा टेनिस क्रिकेटमध्ये थोडासा बॉल जास्त पडल्यानंतर बॉल थोडासा जास्त उचलतो. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे वाईटची अपील केली जाते. बघा पंचांसाठी रिव्ह्यू आहे. पंच कधी त्याचा वापर करू शकतील. फक्त कुठल्याही टीमला रिव्ह्यू नाही आहे. जे महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा आयोजकाकडनं आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. कुठल्याही बॅट्समनला किंवा बॉलरला फिल्डिंग करण्याला बॅटिंग करण्याला टीमला रिव्ह्यू नाही आहे. फक्त पंचांना ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला पंच त्या टेक्नॉलॉजीचा वापर करतील, त्याचा उपयोग करू शकेल. मग ते धावबाद असेल, आता व्हाईट बॉल आहे, नो बॉल आहे किंवा एखादा क्रुशियल कॅच जमिनीलगत टिपला आहे त्यावेळेला किंवा बॉन्ड लाईनजवळ एखादं क्षेत्ररक्षण झाले, अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये अथवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये पंच त्या टेक्नॉलॉजीचा DRSचा वापर करू शकतील. इथे पाण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू कुठे पडला आणि निघून कुठून गेला आहे त्याच्यामुळे ती लाईन आहे जी व्हाईट लाईनची ही रेषा आहे ती पाण्याचा प्रयत्न पंच करतायत. आणि इशारा आला इट्स व्हाईट बॉल. 35 धावा झाल्या होत्या त्याच्यामध्ये 1ची ॲड होईल, 1ची भर पडेल. 36 धावा आणि इथून 30 धावा करायच्या आहेत. 30 धावा अजूनही करायच्या आहेत. पण 30 धावा करताना चेंडूचा खेळ किती शिल्लक राहिला आहे? बरोबर 8 चेंडूचा. 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 8 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या आहेत. अजून तो षटकार ज्याची चर्चा आपण वारंवार करतोय तो षटकार आलेला नाही आहे. या इनिंगमध्ये 4 चौकार आपण आतापर्यंत पाहिले आहेत. 4 चौकार, 3 विकेट, 2 विकेट गमावलेले आहेत. बॉटमहँडचा वापर करायचा होता, फ्लिक करायचा होता. जोपर्यंत स्क्वेअर लेगला फील्ड केलं जाईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. खराब थ्रो, बॅकिंग नव्हतं आणि चेंडू चाललाय. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत चौकार होतोय की काय? चौकार अजूनही या साईडला. अजूनही 5चा पंजा होईल की नाही? 5वी धाव घेताना गडी बाद झालाय. 4 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 40-40. 7 चेंडूचा खेळ आहे आणि 7 चेंडूमध्ये 26 करायचे आहेत. महत्वाचा चेंडू आहे. या चेंडूवरती जर आला तर शेवटच्या षटकामध्ये काहीतरी चुरस
कायम राहील. एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया पाटील चषक 2025. सावन महिना तुला याद करना ये, सावन महिना तुला याद करना ये, याद करना ये, रंग प्यार करना ये, याद करना ये. थँक्यू. पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेने येतोय कारण आता समीकरण आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि धावा करायचे आहेत 26-26. बघा जर का या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मॅच पूर्णपणे ऑन होऊन जाईल. कारण की पहिल्या इनिंगमध्ये बघितलं तर पहिलं सर 6 चेंडूमध्ये दुसऱ्या षटकामध्ये 6 मध्ये 25 सुद्धा तिकडे सुद्धा आल्या होत्या. इथून 7-26चं इक्वेशन एक इम्पॉर्टंट चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर जर का एखादा मोठा फटका आला तर मॅचमध्ये पूर्णपणे ऑन होऊ शकतं. इथून भुईगाव विघ्नहर्त्याला एक इम्पॉर्टंट चेंडू विघ्न दूर करू शकतो का यास चेंडूवरती. 7 चेंडू आणि 26 धावा. इथून मॅच ऑन. इथून एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करू शकतात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. थर्डमॅन शॉट थर्डमॅनच्या दिशेने. हो फंबल होताना दिसतो क्षेत्ररक्षक. चेंडू ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. पाण्याची अवस्था व्हॉलंटियर असतील आपल्या पाटील परिवाराचे. त्यांनी मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पाण्याची व्यवस्था करायची आहेत. आणि जसं तुम्ही एक चांगला उल्लेख केला की या शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर मॅच ऑन होईल, चौकार आला तरी ऑन झाला आहे. आता ऑनलाईन तर DBNच्या चॅनलवरती पण आहे. कारण DBNने जसं क्लिअरिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न मागच्या काही वर्षामध्ये केला. प्रोग्रेस देखील केला आहे. कंपॅरिझन दाखवलं जाणार आहे. ज्यावेळेला आफ्टर 4 ओव्हर 4 षटकांचा खेळ संपला होता त्या 4 षटकामध्ये धावा किती होत्या हे दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. बघा इथून जर का कंपॅरिझन पाहिलं तर अर्नाला संघ 51 वरती होता सर आणि भुईगावचा संघ आता 44 वरती आहे. म्हणजे एक तो कुठेतरी षटकाराचाच फासला इथे कुठेतरी. कारण की षटकार कमी आलाय. नाही पण फरक कितीचा आहे? फक्त 7चा ना. मग 7 द्यायची आहे ना मैदानावरती. 7चा तो फरक आहे ना, तो तुम्ही 7 दिली तर दूर करू शकतात. आणि जी कमतरता कदाचित त्या षटकाराची पहिल्यापासून जाणवते ना टीम भुईगावच्या संघाला, विघ्नहर्ता भुईगावच्या संघाला. आता ते मैदानावरती पाणी गेले ना, ते पाणी त्यांच्यासाठी डेन टॉनिक आहे. तिथून ऊर्जा येणार. थोडा मोठा श्वास घेणार. ज्यावेळेला आपण दमतो, थकतो, भागतो त्यावेळेला एक दीर्घ श्वास घेतो, मोठा श्वास घेतो आणि पुन्हा एकदा रेडी होतो. अर्नालाही ती संधी आहे. अर्नालाही मागे थोडीशी दमछाक झाले. स्कोर आल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या पण मागच्या 2 षटकामध्ये ज्या रन आल्यात आणि खास करून शेवटच्या 2 चेंडूवरती जे 2 चौकार आलेत ना, तिथून मोमेंटम त्या बाजूला शिफ्ट होते की काय असं आपल्याला वाटू लागले ज्यावेळेला तो 2 चौकार आल्यात. त्याच्यामुळे हा मॅच ऑन आहे. बरोबर ऑनलाईन जसा उल्लेख केला होता. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडूमध्ये 22 करायच्या. डबल 4 झाल्यात. मागे डबल 2 झाल्या होत्या. डबल 4 करायच्या होत्या. आता डबल 4 झाल्यात आणि डबल 2 करायचे आहेत. तर डबल 6 होईल. पण त्याच्यासाठी 2 सिक्सर 2 काम भागणार नाही आहेत. 6 आहे पण 3 षटकार ठोकावे लागतील. पहिला चेंडू फुलटॉप चेंडू डिप्युटीच्या दिशेने चेंडू येतोय. फील्ड केल्यापर्यंत वरच्या हँडवरती करण्याचा फेकी खालच्या हँडवरती. फेकी में नाही ते नेकी तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. बघा चेंडू हातामध्ये कलेक्ट झाला होता पण फेकी करताना थोडंसं स्वतःला थांबवलं होतं. तर एक चांगला बॅट्समॅन ज्याच्यावरती आपण पाहतोय स्ट्राईक हँडवरती पुन्हा एकदा विश्वासला जातोय. त्याला विश्वास आहे त्याच्यावरती. जी जबाबदारी दिली आहे ती देखील त्याला निभावायची आहे. विश्वास ऑन स्ट्राईक. अकुटप्याचा चंदू ऑन द टोस खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती जोपर्यंत पाठलाग केला जातोय. पोस्तील पॉईंटच्या क्षेत्ररक्षक डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. 48-48 18 धावांची अजूनही आवश्यकता आहेत. 4 चेंडू आणि 18 धावा. हा निर्णायक चेंडू आहेत. याच्यावरती मच नीड आहे, गरज आहे ती मोठ्या षटकाराची.
बघा 4-18 मोठा फटका येईल का? एक इम्पॉर्टंट चेंडू रिव्हर्सिपचा अटेम्प्ट, चेंडू निघून जाते. हो हो, पंचांचा इशारा सुद्धा न होतो, चेंडू निघून जाते सीमारेषा पार, चौकार. मग आपण पाहू शकतो रिव्हर्सिपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या वरतून बाजूने जातोय, सीमारेषा पार जाताना दिसलं. बघा आता इथून बेनिफिट होते, इथून षटकाराची नीड होती, पण षटकार नाही, चौकार आला आणि नो सुद्धा आलाय. नाही पण षटकार नाही आलाय, पण 5 धावा आल्यात ना. 5 या महत्वाचे आहेत. या 5 धावा थोडासा नाच करण्यासाठी महत्वाचे आहेत. बघूया, मॅच जवळ आलाय. धावा झाल्या धापलकावरती 53, 53 धावा धापलकावरती. 13ची आवश्यकता, 13ची आवश्यकता. थोडा मनगड्याच्या साह्याने आपले कब्जर एक चेंडू केला, जोपर्यंत पोहोचतील 1 धाव. आता ऋतिकने सांगितलं, भावा थांब, भावा थांब, विश्वास तुझ्यावरती आहे, पण संधी मलाही मिळू दे. विश्वास तुझ्यावरती आहे, पण ऋतिक जो मागच्या इनिंग मध्ये संकटमोचक ठरला होता, एक चांगलं षटक, एक चांगला कॅच. आता बघूया, चांगला मॅच जो जिंकायचा आहे. 3 चेंडूचा खेळ आहे आणि 3 मध्ये करायच्या त्या 12. बघा 3-12, एखादा जर का मोठा फटका या चेंडूवरती आला तर मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याची क्षमता आहे. फुलटॉय चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, थोडासा फटका फसलाय, स्वतः गोलंदाज, चेंडू खाली जातोय, स्ट्रिपलाय, झेल, गडी बाद. थँक्यू. मागचा चेंडू पाहिला तर ज्यावेळेला तुम्ही डान्सिंग धावून विकेट पुढे आले ना, त्यावेळेला तो फुलटॉस बॉलचा जो बेनिफिट होता ना, तो तुम्ही गमावला थोडा. वर आता चेंडू, पण क्रीजच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता ऋतिकनं. आणि ऋतिक मैदानाच्या बाहेर येत असताना पॅव्हलियनच्या दिशेने जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये करायच्या त्या 12 धावा. 12 धावा धापलकडे जवळ चाललाय, मॅच जवळ चाललाय. फक्त काही मिस्टेक झाले, ते मिस्टेक आता दूर सारायचे आहेत. बघा बघा कशा पद्धतीनं बाद झाले. जर आपण पाहिलं ना, डान्सिंग धावून विकेट आलं, वर होता, कमरेच्या वर होता, पण तुम्ही जेव्हा क्रीजच्या बाहेर ते चेंडूला फिक्स करता ना, त्यावेळेला सामना करता, त्यावेळेला बेनिफिट ऑफ डाऊट जो तुम्हाला मिळायला हवा ना, तो मिळत नाहीये. क्रीजच्या आतमध्ये तुम्हाला खेळायचं होतं, पण हे होतं कधी कधी उत्साह असतो, त्या उत्साहाच्या भरामध्ये काही गोष्टी आपल्या हातातनं घडतात. कदाचित तेच घडलंय. 2 चेंडू आणि 12 धावा. पाटील परिवाराची स्पर्धा मागचे 2 पर्व आपण पाहिल्यात, 2 वर्ष पाहिल्यात. हे 3रं वर्ष आहेत आणि 3ऱ्या वर्षातील पहिला दिवस आणि पहिला मॅच मैदानावरती रंगलाय. 2 चेंडू आणि 12 धावा. बघा 2-12 मध्ये अजूनही या इनिंग मध्ये जर का विचार केला तर षटकार अजूनही आला नाहीये. अजूनपर्यंत आपण विचार केला तर 28 चेंडूचा खेळ झाला, 28 चेंडूमध्ये षटकार नाही आलाय. पण इथून 2-12चं इक्वेशन, इथून जर का षटकार आला तर शेवटच्या चेंडूपर्यंत अजूनही मॅच ऑन राहील. 2-12 नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती. ओहो, बाउन्सर चेंडू, यस पण सामच्या दिशेने वरतात, एक वाईटचा इशारा. 2 चेंडू 11 धावा. इथे कॅल्क्युलेशन सर का आपण चौकारानंतर सर वाईटची सुद्धा वाट पाहिली जाईल. आणि धावांचा पाठलाग जो आहे तो तुम्हाला करायचा आहे, म्हणजे कंपल्सरी चेस आहे, चेसिंग तुम्हाला करायची आहेत. पण एका गोष्टीचं आश्चर्य मला वाटलं, ज्यावेळेला वाईट चेंडू बिहाइंड द विकेट गेला, थोडंसं एस्टेजच्या हाताला लागून चेंडू निसटलाही देखील होता. ते काय आश्चर्य होतं तेही सांगेल. मिस केला तो काय आश्चर्य वाटलं सांगतोय. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलाय. अजून एक्स्ट्रा रन, मॅच ऑन आहे. मॅच लांब चाललाय. जसं एखाद्या गोष्ट असते नाही, ती सांगत जसं आपण पुढे जातो ना, तशी ही गोष्ट संपायचं नाव घेत नाही आहे. मॅच लांब चाललाय. 2-10 आहेत, अजून संधी आहेत. स्ट्रायकरला फलंदाज रेडी आहेत. शेवटचं षटक, शेवटचे 2 बॉल. आता ती गोष्ट सांगतो काय ती, कारण ज्यावेळेला बिहाइंड द विकेट गेला होता, मिसफील्ड झाला होता ना, त्यावेळेला स्ट्रायकरला जाण्याचा प्रयत्न बॅट्समन विश्वासने करायचा होता. तो नाही केलाय. त्यावेळेला कदाचित योग्य नव्हतं ते सांगणं, पण ते तुम्हाला करायचं होतं. जे छोटे मिस्टेक आहेत, जे मिस्टेक कदाचित आता झाले. खूप चांगला उल्लेख केला आपण इकडे. शेवटचा आणि अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू निघून जातोय. चेंडू वॉन्टलच्या क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत. इथून जर का विचार केला तर अर्नाला 11 संघ मॅच जिंकतोय. हार्ड लक टीम बोईगाव.
पहिला सामना संपला आणि पहिल्या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच